नमस्कार, आपण पाहतात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज। मी आहे मेकर तालुक्यातील जानेफळ या गावामध्ये सकाळी 7 वाजल्यापासून शांततेच्या वातावरणामध्ये या ठिकाणी मतदान सुरू आहे। काही गावकरी आहेत, आपण मतदान कोणत्या प्रकारे शांततेने काय आहे, नाव वगळली का नाव आहे, तर या संदर्भात आपण त्यांच्याशी बोलूया। काय नाव तुमचं? मी संतोष सुरेश पाखरे। कसं मतदान चालू आहे तुमच्या इथं? सकाळी जानेफळ 7 वाजतापासून मतदानाला एकदम चांगला प्रतिसाद आहे। शांततेपूर्वक आहे, कोणता वाद नाही, काय नाही। आणि मतदानाची नाव किंवा वगळले का? मतदान यादीत नाव कोणाची काही अडचण आली तर प्रतिनिधी लोक ताबडतोब शोधून लगेच तयारी चिठ्ठी काढून देतात। आणि त्याच्यानंतर सकाळपासून एकदम चांगला प्रतिसाद आहे। आणि या वेळेस मतदानाची टक्केवारी ही जास्त राहील। किती मतदान आहे जानेफळचं? 5400 मतदान आहे। किती होईल सरासरी अंदाजानं? सरासरी अंदाजानं 75-80% लोक मतदान व्हायला पाहिजे। बोला साहब, क्या बोल सकते हैं आप मतदान के बारे में? मतदान एकदम ठीक ठाक चालू है सर यहाँ। अच्छा, कोई टेंशन नहीं है। मतदान बोले तो मतदान एकदम पद्धतशीर चालू है, कुछ गर्दी नहीं, धिंगाणा नहीं, कुछ मस्ती नहीं, गोंधळ गडबड काहीच नाही। सकाळी 7 वाजतापासून चालू आहे। कोणाचं नाव वगळलं नाही, काही नाही, कोणाला काही अडचण नाही। जे नाव आहे तेच मतदान करू राहिले। महिला वर्ग आ रहे थे बहुत? हाँ, महिला वर्ग मतदान कर रहे के? सब महिला वर्ग घरातून महिला म्हातारी लेकरं सर येऊ राहिले। ज्याचं मतदान आहे ते माणूस सध्या हजीर आहे, सध्या चालू आहे करणं। जो हर साल मतदान होता है 5 साल में, समझो उससे ज्यादा है कि वो इस तरह उससे थोड़ा ज्यादा है। ये साल ज्यादा है? हाँ, 5-10% ज्यादा है। नमस्कार, आपण पाहतात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज। मी आहे मेकर तालुक्यातील जानेफळ या गावामध्ये सकाळी 7 वाजल्यापासून शांततेच्या वातावरणामध्ये या ठिकाणी मतदान सुरू आहे। काही गावकरी आहेत, आपण मतदान कोणत्या प्रकारे शांततेने काय आहे, नाव वगळली का नाव आहे, तर या संदर्भात आपण त्यांच्याशी बोलूया। काय नाव तुमचं? मी संतोष सुरेश पाखरे। कसं मतदान चालू आहे तुमच्या इथं? सकाळी जानेफळ 7 वाजतापासून मतदानाला एकदम चांगला प्रतिसाद आहे। शांततेपूर्वक आहे, कोणता वाद नाही, काय नाही। आणि मतदानाची नाव किंवा वगळले का? मतदान यादीत नाव कोणाची काही अडचण आली तर प्रतिनिधी लोक ताबडतोब शोधून लगेच तयारी चिठ्ठी काढून देतात। आणि त्याच्यानंतर सकाळपासून एकदम चांगला प्रतिसाद आहे। आणि या वेळेस मतदानाची टक्केवारी ही जास्त राहील। किती मतदान आहे जानेफळचं? 5400 मतदान आहे। किती होईल सरासरी अंदाजानं? सरासरी अंदाजानं 75-80% लोक मतदान व्हायला पाहिजे। बोला साहब, क्या बोल सकते हैं आप मतदान के बारे में? मतदान एकदम ठीक ठाक चालू है सर यहाँ। अच्छा, कोई टेंशन नहीं है। मतदान बोले तो मतदान एकदम पद्धतशीर चालू है, कुछ गर्दी नहीं, धिंगाणा नहीं, कुछ मस्ती नहीं, गोंधळ गडबड काहीच नाही। सकाळी 7 वाजतापासून चालू आहे। कोणाचं नाव वगळलं नाही, काही नाही, कोणाला काही अडचण नाही। जे नाव आहे तेच मतदान करू राहिले। महिला वर्ग आ रहे थे बहुत? हाँ, महिला वर्ग मतदान कर रहे के? सब महिला वर्ग घरातून महिला म्हातारी लेकरं सर येऊ राहिले। ज्याचं मतदान आहे ते माणूस सध्या हजीर आहे, सध्या चालू आहे करणं। जो हर साल मतदान होता है 5 साल में, समझो उससे ज्यादा है कि वो इस तरह उससे थोड़ा ज्यादा है। ये साल ज्यादा है? हाँ, 5-10% ज्यादा है। हे आमच्या आकाश, आमच्याकडे आहे का? आकाश से बोला, इकडे आकाश, इकडे मी आहे ना। काय सांगाल तुम्ही मतदान संदर्भात? आता कसं चालू आहे मतदान? मतदान तर 1 नंबर चालू आहे सध्या। बर, धनुष्यबाण सध्या चौकार आहे आमची, चौकार आहे आमची। विषय तो बाणाचा झाला, समजा ते प्रत्येकाचा वेगवेगळा विषय आहे तो, पण लोक असे मतदानाला निघत आहेत का घरातून? मग आणले ना, आम्ही घरून काढून आणले। जे झोपेल होते म्हातारे कुतारे सगळे आणले। 80 वर्षाच्या वरी घरी जाऊन मतदान केलं। मतदान घेतलं, आता चांगला जे प्रतिसाद समजा मिळत आहे समजा। हा, हो काय बस
या ठिकाणी बजावलेला आहे आणि विशेष म्हणजे सकाळपासून सर्व मतदान केंद्रावर लाडकी बहीण ज्याला म्हटलं जातं त्या महिलांची अतिशय गर्दी त्या ठिकाणी आहे. प्रचंड उत्साह महिलांमध्ये मतदान करण्याचा त्या ठिकाणी दिसत आहे आणि शांततेमध्ये सर्व मतदान या ठिकाणी सुरू आहे. एकत्रित महायुती असा जर ट्रेंड या ठिकाणी मी जो पाहतो आणि लाडक्या बहिणीचा जो प्रतिसाद महायुतीच्या उमेदवारांना मिळत आहे, निश्चितच या लाडक्या बहिणीच्या आशीर्वादाने आणि सर्व आमचे महायुतीचे कार्यकर्ते एका दिलानं एका जीवानं या निवडणुकीमध्ये सामोरे गेलेत. निश्चित याचं फळ प्रचंड असं बहुमत महायुतीला मिळण्यामध्ये होईल. किमान 190 ते 200 जागा ह्या महायुतीच्या निवडून येतील. प्रथमच 2 शिवसैनिक या मतदारसंघात आहेत. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचाही उमेदवार इथं आहे आणि शिंदे साहेबांचाही आहे. एकंदरीत याच्यावर मतदारावर काही परिणाम होईल का? नाही बघा, खरी शिवसेना जी आहे बाळासाहेबांची, त्या बाळासाहेबांच्या शिवसेनेची निशाणी धनुष्यबाण होती. आज तो धनुष्यबाण आमच्याकडे आहे. बाळासाहेबांनी ज्या पक्षाला शिवसेना नावाची 4 अक्षरं दिले तेही आमच्यासोबत आहेत आणि बाळासाहेबांचे विचार तेही आमच्यासोबत आहेत आणि बाळासाहेबांचा फोटोसुद्धा आमच्या बॅनरवर त्या ठिकाणी आहे. तिकडे मात्र त्यांच्यासोबत सगळे काँग्रेसच्या नेत्यांचे फोटो त्यांच्या बॅनरवरती आहेत. उलट त्यांची निशाणी त्यांच्याजवळ नाही आणि म्हणून लोकांच्या मनामध्ये कुठलाही संभ्रम नाही. ओरिजिनल शिवसेना ही आमच्या एकनाथराव शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वामध्ये असलेली धनुष्यबाण निशाणीवालीच खरी शिवसेना लोक मानतात आणि म्हणूनच लोकसभेला उभाटाच्या शिवसेनेपेक्षा या ठिकाणी एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेला धनुष्यबाणालाच लोकांनी आशीर्वाद दिले आणि त्यांचा उमेदवार या जिल्ह्यामध्ये पराभूत झाला आणि या ठिकाणी शिवसेनेचा उमेदवार म्हणून मी विजयी झालो. सर्व वाचकांना कळवण्यात अत्यानंद होत आहे की साई दैनिक, साई संध्या, दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, साहित्यिक, आध्यात्मिक, राजकीय, शासकीय, प्रशासकीय, खेळ, कला, क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य, कष्टकरी, शेतकरी, व्यावसायिक, नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे. आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे. कविता, लेख, धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे. वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित यूट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम सुद्धा सुरू आहे. हे सर्व समस्त वाचक, जाहिरातदार, बंधू भगिनी आणि आमचे प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे. वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे. बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ, मोबाईल नंबर 95 11 44 61 11.